भंडाऱ्यामध्ये कामगार कार्यालयाच्या कार्यक्रमामध्ये महिलांवरती सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। कामगार कार्यालयाच्या पेटी वाटप कार्यक्रमाच्या वेळेला महिलांवरती सौम्य लाठीचार्ज झालाय। गर्दी पांगवताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 5 ते 6 महिला जखमी झाल्याचं कळतंय। जखमी महिलांवरती भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय नेमका हा कार्यक्रम होता आणि महिलांनी काहीसा म्हणजे त्या ठिकाणी गोंधळ झालेला आपण बघतोय या दृश्यांच्या माध्यमातून, सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? निश्चितच यामिनी, कामगार आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून माथाडी कामगारांना जे पेटी वाटप करण्यात येते, ज्या पेटीमध्ये त्यांना उपयोगी असं साहित्य देण्यात येतं आणि या पेटी मिळवण्यासाठी अगदी काल मध्यरात्रीपासून भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दूरवरून महिला इथं मोठ्या प्रमाणामध्ये हजर झालेल्या होत्या। दिवसभरापासून मोठी गर्दी इथे जमा झालेली होती। पेटी वाटपाच्या कार्यक्रमामध्ये महिलांची गर्दी बघता पोलिसांचाही इथे बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। मात्र गर्दी वाढल्याने गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी इथे महिलांवर सौम्य लाठीचार्ज केला, लाठीमार केला। त्याच्यामुळे ही ज्यावेळेस पोलिसांचा लाठीचार्ज झाला, महिला सैरावैरा पडाल्या। त्याच्यामुळे इथे हलकीशी इथे चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीमध्ये साधारणतः 5 ते 6 महिला जखमी झाल्यात। अनेकांचे मंगळसूत्र इथे चोरट्यांनी लांबवलेत, अनेकांचे मोबाईल्स लांबवले, अनेकांना जखमी झाले, अनेकांचे पैसे इथे लुटण्यात आल्याचा प्रकारही धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आणि आता सध्या पोलीस प्रशासन या घटनेवर लक्ष ठेवून आहे। यामिनी, अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।